निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। शिर्डीच्या साई मंदिरासमोर महिलेची निर्घुण हत्या, लोक बघत राहिले, कुणी पुढं का आलं नाही। विखे पाटलांचा या घटनेवरून संताप। साईबाबा समाधी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच भयंकर हत्याकांड घडल्यानं शिर्डी हादरून गेली आहे। मंदिर परिसरात धार्मिक स्टिकर, फळे विक्री करणाऱ्या महिलांच्या दोन गटात हा वाद झाल्याचं समोर आलंय। हा वाद इतका भीषण होता की यातून एक हत्याकांड घडलंय। फळ विक्रेत्या महिलेवर चाकूचे सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे। जयश्री साईनाथ क्षीरसागर, वय वर्ष 30 अशी हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। शिर्डीमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर या घटनेमुळे आला आहे। होम ग्राउंडवर झालेल्या या हत्याकांडावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र आता मौन सोडलंय। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत की शिर्डीतील घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी अशी आहे। भर चौकात ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिक तिथे आलेले होते। त्याचबरोबर त्यांनी ही घटना सगळी पाहिलेली आहे, पण कुणीही पुढे येऊन ही घटना थांबवली नाही। कुणी पुढे आलं नाही। पोलिसांनी प्रत्येक माणसामागं उभं राहावं का अशी अपेक्षा आहे का, असा प्रश्नच विखे पाटील यांनी केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलंय। शिर्डीच्या प्रकरणामुळे आता रस्त्यावर, फुटपाथवर विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे। शिर्डी शहरातील हॉटेल आणि दुकानदारी किती वाजेपर्यंत चालवायची याबाबत देखील मी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत। त्यानुसार पुढील काळात कार्यवाही देखील होईल, असं देखील मंत्री विखे पाटील म्हणाले आहे। जयश्रीला घेरून तिच्यावर चाकू हल्ला झालाय। मंदिर परिसरातील वर्दळी वेली 4 ते 5 महिलांनीच मयत जयश्री क्षीरसागर यांना घेरलं होतं। धारधार चाकून वार केले। भर रस्त्यात आरोपी महिलांनी जयश्री यांच्यावर चाकून सपासप वार केले। या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। यावेळी शिर्डीमध्ये महिलांचा गुंडाराज बघायला मिळतोय। या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी अंजली खांडीझोड, वय वर्ष 22 आणि फिजा पटेल, वय वर्ष 21 या 2 महिला आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। शिर्डीत आता युवकांच्या टार्गेट टोळक्यांसह महिलांचा गुंडाराज सुरू झाला का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। या घटनेवरून विखे पाटील काय बोलतायत तेही बघूयात। आरोपीच्या घरांवर जेसीबी चालू, हो आरोपीच्या घरांवर जेसीबी चालू सगळं तो पण भाडे जे मालक लोक आहे ना त्यांना पण सजा पाहिजे सर। जे मालक ठेवणारे असे लोकांना त्यांना पण सजा पाहिजे। लगेच पीएम शिवाय पीएम ही घटना अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी आहे। पण मला याचं आश्चर्य वाटलं की भर चौकात झाल्यानंतर तिथं स्थानिक एवढे लोक हजर होते, का नाही कोणी पुढे आले? त्यात काय पोलिसांनी काय प्रत्येक माणसामागं उभं राहायची अपेक्षा आहे का? ठीक आहे, कारवाई होईल। आज गुन्हेगारीचं बिमोड करण्यासाठी आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आता पूर्णतः सरसवलेले आहे। त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे। पूर्ण राज्य असा आक्षेप नाही आहे। जिल्ह्याची गुन्हेगारीचं सबळ उच्चाटन झालं पाहिजे ही आता अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागलेले आहेत। शिर्डीच्या प्रकारामध्ये मात्र आजपासनं कोणत्याही विक्रेत्याला आज रस्त्यावर, फुटपाथवर विक्रीला आता बंदी घालण्यात आलेली आजपासनं। आणि तशा कडक सूचना, मग हॉटेल किती वाजेपर्यंत चालवायचे, दुकानदारी किती वाजेपर्यंत पुढे ठेवायची, याचे निर्देश दिलेले आहेत। मुलं गुन्हेगारीकडे होतीच या धंद्यातली, फोटो विक्रेत्यांचे आता मुली सुद्धा आलेल्या आहेत। अनेक मुलींचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचं देखील समोर येतं। हे आता कोमिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही। जे काही अंमली पदार्थाविरोधात मोहीम असेल किंवा अशा गुन्हेगारी संदर्भात संघटित गुन्हेगारीचा मुद्दा असेल, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, तसे निर्देश आता दिलेले आहेत। सर शिर्डीमध्ये हे जे गुन्हेगार आहे त्यांनी बाहेरून येऊन इथे जागा घेतलेल्या आहेत आणि इथे घर बांधले आणि इथले रहिवासी झालेले आहेत। जागा घेतल्या, स्थानिकांनीच त्यांना जागा घेतलेल्या आहेत। माझं म्हणणं तेच आहे ना की शेवटी हे गुन्हेगारी का वाढली,
आपल्याच लोकांनी, स्थानिक लोकांनीच, त्यावेळी गुन्हेगारी म्हणून नसेल, परंतु गावा शिर्डीत लोक येतात, जागा मागतात, माणुसकीच्या दृष्टीने दिली असेल जागा, परंतु ते गुन्हेगारीकडे वळलेले आहेत ते सुद्धा त्या स्थानिक लोकांना माहीतच होतं ना. मला वाटतं अजूनही माझी अपेक्षा आहे की स्थानिक लोकांनी याच्यामध्ये पुढाकमी अनेक वेळा म्हटलं की स्थानिक लोकांनी पुढं आलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे, त्या लॉजेसमध्ये काय चालतंय, अल्पवयीन मुलींचा वापर होतो का, मागे आपण काही कारवाई केल्यामुळे थांबलंय जाता. पण असं आहे की हा जनतेने सुद्धा याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं अशी मला त्यांना नेहमीच मी विनंती केलेली आहे. पोलीस प्रशासनासोबत तुमची बैठक झालेली आहे, काय त्यांना निर्देश दिलेले आहेत आणि काय कारवाई करायची नाही, म्हणून जी काही कायदेशीर कारवाई करायची ते करतील. गुन्हेगारीचा बिमोड झाला पाहिजे, अंमली पदार्थाचं समोच्चाटन झालं पाहिजे, संघटित गुन्हेगारी जर एकत्रपणे या पद्धतीने काही, किंवा आता परवा ज्या कारवाई झाल्या अनेक ठिकाणी जवळजवळ 7-8 जिल्ह्यामध्ये काही 7-8 ठिकाणी गावठी कट्टे सापडले. आता कट्टे तर सरास या जे नेवासा कनेक्शन होतं मागचं वाळूचं, श्रीरामपूर कनेक्शन आहे, तर आता शिर्डीपर्यंत लोण आलं आहे. ते तर खरं म्हणजे आता गुन्हेगारीचा पाडणेर तर गुन्हेगारीचा अड्डा होत चाललेला आहे. हे आपल्या जिल्ह्यात मोठं दुर्दैव आहे. मला वाटतं ही निरंतर चालणारी प्रक्रिया राहील जोपर्यंत याचं संपूर्ण टक्के बिमोड होत नाही. तो काल रात्री 19 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री साईबाबा समाधी मंदिर येथील गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही जी पीडित महिला आहे तिला फिजा पटेल नावाची आरोपी आहे. फिजा पटेल या आरोपीने तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यातला एक वार तिच्या पोटात लागलेला आहे आणि इतरही तिच्या शरीरावर वार केले तिने चाकूने. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान. या अनुषंगाने सदर फिजा पटेल जी आहे तिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी इथं आहे आणि तिला मी थोडक्यात अंजलीच्या सांगण्यावरून तिनं हिला फिजा पटेलनं जयश्रीला तिचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना माननीय न्यायालयात आज दुपारी प्रोड्यूस केलं जाणार आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी. हे जे आहेत हे मयत असतील, आरोपी असतील, हे सगळे साईबाबा मंदिर परिसरामध्ये फोटो वगैरे विक्री म्हणजे किरकोळ विक्री साहित्याची यासारखं काम करत होते. रस्त्यावरती विक्री करत होते. त्यांचं मेडिकल केलेलं आहे. त्या अनुषंगाने सध्या तरी त्याच्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. आरोपीची काही पार्श्वभूमी नाही. हत्येचं कारण त्यांच्यातले वाद आहेत. अंजलीचे आणि जी मयत आहे जयश्री यांचे पूर्वीचे वाद आहे. म्हणजे आरोपीने ज्यावेळेस फिजा पटेल याने अंजलीला फोन केला होता की तुझ्यासोबत जी वाद घातलेली मुलगी आहे ती थोडक्यात नाही का तिच्यासोबत माझाही वाद झालेला आहे वगैरे वगैरे आणि अंजलीनंच चाकू दिलेला होता फिजाला आणि त्या चाकूचा वापर करून तिने त्याचा मर्डर केलेला आहे. ते तपासाचा भाग आहे. आता बघूया याच्यामध्ये आपण जे कट केल्याचा जे आहे त्याचाही सेक्शन लावलेला आहे. कलम BNS कलम 161(2) हे जे कलम आहे म्हणजे जुना आपला IPCचं 120(ब) म्हणायचो आपण, तर ते कलम पण आपण लावलेलं आहे. त्या अनुषंगाने आता आपण जे गंध लावणारे वगैरे किंवा असे लहान मुलं असतील किंवा काही भीक मागणारे असतील यांच्यावर पोलीस स्टेशन कडून वारंवार यापूर्वी कारवाई केल्या गेलेल्या आहेत. 2 वेळा आपण जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि भिकाऱ्यांच्या अनुषंगाने पण आपण त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूर येथील जे त्यांचं हे आहे तिथे त्यांना स्थानबद्ध केलं जातं तिथं आपण पाठवलेलं आहे. यापुढे सुद्धा आपण याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करूया.